आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायचा आहे प्रेक्षकांनो। यामध्ये ना आता पृथ्वीने ज्या साड्या डिझाईन लॉन्च केलेल्या असतात त्या साड्याचं आता इकडे त्याला इथे मॉडेलिंग करायचं असतं किंवा त्याची ॲडव्हर्टाईज करायची असते आणि त्यामुळे ना आता इकडे पृथ्वीने त्याची आयडियल मॉडेल इथे सिलेक्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच की इथे आनंदी। शिल्पा मात्र तोंडावर पडली। शिल्पाला असं वाटत होतं की तिलाच बोलवेल, पण नाही, हे तर आनंदी म्हणून त्यानं सांगितलंय, त्यामुळे मात्र आता घरामध्ये खूप राडा होणार आहे। हेच आपल्याला पाहायचं आहे आजच्या भागात। सोबतच युगंधरने विद्याधरला तोंडावर पाडले, पोलिसांना सडेतोड उत्तर दिले, हे सगळं झालेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय युगंधर फार खुश असतो। आज पृथ्वीला त्याने एक संधी देण्याचं ठरवलेलं असतं, ते सुद्धा आनंदीच्या सांगण्यावरून, आणि त्यामुळे तो आनंदीला थँक्यू म्हणत असतो। तेव्हा म्हणत असतो, झालं तुझं समाधान, आता घेतलं ना माझ्याकडून थँक्यू म्हणून आणि त्याचबरोबर सॉरी म्हणून। तेव्हा आनंदी म्हणत असते, प्रत्येक आनंदाच्या कुलपाची चावी ही आपल्यापाशीच असते, ती कशी कुठे कशी कधी वापरायची हे आपण ठरवायचं असतं मालक साहेब। खरं सांगू का, आता बघा, पृथ्वीला तुम्ही एक संधी दिली आहे ना, त्या संधीचं तो नक्कीच सोनं करेल, असं म्हणून शिर्केचा फोन आलेला असतो। शिर्केंना युगंधर विचारत असतो, तुम्ही बाहेर सगळं काही घेऊन आलात ना, तयारी केली ना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, हो मालक साहेब। मग आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी चल, तुला तुझ्या दिवाळीचं गिफ्ट देतो। आनंदी म्हणत असते, मालक साहेब आत्ता यावेळेला आणि दिवाळीचं गिफ्ट असं कसं बोलताय तुम्ही? तेव्हा युगंधर म्हणत असतो, असू दे ना, चल, असं म्हटल्याबरोबर जेव्हा आनंदी आणि युगंधर हे बाहेर येतात, बाहेर आल्यानंतर समोर मात्र विद्याधर हा गाडीकडे निघालेला असतो आणि गाडीकडे जात असताना आता इथे विद्याधरच्या गाडीचा स्फोट होतो आणि स्फोट झाल्यानंतर तेवढ्याच त्या वेगाने, तेवढ्याच त्या ह्याने इथे विद्याधर हा दूर पडला जातो, त्याचा चेहरा भाजला जातो, अंगाला खरचटलं जातं, बऱ्याच काही गोष्टी त्याच्यासोबत झालेल्या असतात। त्याची गाडी मात्र पूर्णतः जळून खाक झालेली असते। आता युगंधर खाली पडलेला असतो। इथे आनंदी फार घाबरलेली असते, ती पटकन इथे युगंधरच्या बाजूला उभी राहते, त्याचा हात हातात धरते आणि तेव्हा युगंधर म्हणत असतो, आनंदी काळजी करू नकोस, तुला तुझं दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे, त्यामुळे काळजी वगैरे करण्याची तुला काही गरज नाही आहे। समोर पाहतेस ना, बघ तो कसा इथे खाली जमिनीवर कोसळला आहे। आता मात्र युगंधर हे सगळं काही आनंदीला सांगत असतो। विद्याधर मात्र चांगलाच इथे आता पडलेला असतो आणि चांगलाच पडल्यानंतर आता मात्र इथे समोर पाहतो तर काय, त्याचीच गाडीसुद्धा पूर्णतः जळून खाक झालेली असते। मग आता इकडे युगंधरने छत्री घेतलेली असते, कारण थोडा थोडा पाऊससुद्धा यायला सुरुवात झालेली असते आणि पाऊस येत असताना आता मात्र इकडे तो उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्यानंतर युगंधर हा विद्याधरकडे बघूनच हसायला लागत असतो आणि हसत असताना आता इकडे तो म्हणत असतो, काय मग कसं वाटलं दिवाळीचं गिफ्ट? आवडलं का तुला? अरे बॉम्ब काय फक्त तुलाच फोडता येतात का? बॉम्ब मलासुद्धा फोडता येतात, ते कसे फोडायचे, कुठे फोडायचे हे माझं मी ठरवतो। कसं वाटलं, आवडलं का तुला माझं दिवाळीचं रिटर्न गिफ्ट? अरे फक्त कुकरची शिट्टीने तू ब्लास्ट करू शकतोस, पण इथे तर मी काय केले, पूर्ण धमाकाच केलाय, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इथे विद्याधर म्हणत असतो, हे समद तू केलंयस का? केलंयस तू हे समद? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची? मग आता इथे विद्याधर म्हणत असतो, हो का, हे सगळं फक्त तूच करू शकतो, मी नाही करू शकत? अरे आनंदीला मानाने मी लग्न करून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून इथे मी सर्वांसमोर तिला घेऊन आलो आहे आणि तू अशा पद्धतीने तिच्या जीवाशी खेळशील आणि मी मात्र शांत बसत राहणार? असं मुळातच होणार नाही, कारण अगोदरच इथे ह्या युगंधरला सगळं काही माहिती होतं। जेव्हा आनंदीची तब्येत खराब झाली होती त्यावेळेला मात्र इथे तो स्वतः किचनमध्ये गेला होता आणि स्वतः किचनमध्ये जाऊन त्याने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की इथे आनंदीची व्यवस्थित काळजी घ्यायची, तिला फळं वगैरे भरपूर द्यायचे आणि पुढील काही दिवस ती माझ्याच बेडरूममध्ये राहणार आहे, असं तो नोकरांना सांगत होता। आणि नोकरांना सांगत असताना त्याचं लक्ष किचनमध्ये पडलेल्या त्या अंगठीकडे गेलेलं असतं आणि किचनमध्ये पडलेल्या त्या अंगठीकडे गेल्यानंतर त्याला पूर्ण खात्री पडलेली असते की हे सगळं फक्त आणि फक्त इथे ह्या विद्याधरचंच काम आहे, ह्याची पूर्ण खात्री त्याला पटलेली असते आणि त्यामुळे त्याने हा बदला घेण्याचा निर्णय घेतलेला असतो। आणि आता मात्र इथे तो विद्याधरला म्हणत असतो, तुला काय वाटलं, तू इथे काहीही करशील आणि मला ते समजणारच नाही? अरे उडत्या पक्षाचे पंख मोजणारा माणूस आहे मी, आणि तरीसुद्धा तू माझ्याच बायकोच्या बाबतीत असं काहीतरी करतोयस। इथून पुढे एक गोष्ट ध्यानात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा
इथे माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघितलंस, जर तिला कसला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. मी काय करेल ना हे तुला समजणार सुद्धा नाही, हे तू नीट ध्यानात ठेवायचं. पोचलं का? आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुला सांगतो. हे बघ, तिला सर्वांसोबत मानाने मी ह्या घरामध्ये घेऊन आलो आहे. त्यामुळे इथून पुढे कसं करायचं, काय करायचं हे तुझं तू बघायचं. कळलं का? आता हे सगळं जेव्हा युगंधर विद्याधरला सांगू लागतो तेव्हा आनंदीला तर धक्काच बसतो. आनंदीसोबत झालेला एवढा मोठा अपघात, आणि ते सुद्धा तिच्याच मालकाने, तिच्याच युगंधरने तिला न्याय मिळवून देण्यासाठी केलेलं हे सगळं काही. आज मात्र तिला फार आनंद होत असतो. आणि आनंद झाल्यानंतर आज मालक साहेबांनी तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, त्यामुळे तिला खूप छानसुद्धा वाटत असतं. इकडे हसायला येत असतं की आज मात्र इथे हे सगळं झालं आहे. तेव्हा मात्र आनंदी इथे विद्याधरला म्हणत असते, देवाच्या घरी उशीर असला तरी अंधार अजिबातच नाही, त्याच्याकडे न्याय आहेच. त्यामुळे तुम्हाला देव इथून पुढे सद्बुद्धी देवो असंच मी म्हणेल. असं म्हणून आनंदीने सुद्धा आता इथे विद्याधरला चांगलाच टोला लावलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आरती आणि त्याचबरोबर आनंदी ह्या दोघीजणी किचनमध्ये असतात. आणि तेव्हा इकडे आता विद्याधर म्हणत असतो, आता तर तू माझ्या ह्या शेपटीवर पाय दिलायस, आता मात्र मी तुला सोडणार नसतो. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुला द्यावंच लागणार आहे. आणि आता तू माझ्या तावडीतून आनंदीला वाचू कसा शकतोस हेच मला पाहायचं आहे. दुसरीकडे पाहते तर काय, आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई, तू एवढ्या उशिरा इथे कशी काय आलीस? तेव्हा आरती म्हणत असते, अगं शिर्के साहेबांचा फोन आला होता आणि शिर्के साहेबांनी इथे घरीच त्या पृथ्वीबरोबर एका प्रोजेक्टवर काम करायला सांगितले. अगं तो मुलगा कसा आहे, किती अकडू आहे आणि त्याच्याबरोबर मी काम कसं करणार? तेव्हा आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई काय बोलतेस तू हे? तेव्हा आरती म्हणत असते, बरं बाई ठीक आहे, तुझा मुलगा, अगं पण तो कसा आहे, त्याला धड नीट बोललेलं समजत नाही आणि त्याच्याबरोबर मी काम कसं करणार आहे सांग बरं. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, आरतीताई हे बघ, प्रोजेक्टवर काम करायचं आहे ना, आणि मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे की नक्कीच तू प्रोजेक्टवर व्यवस्थित काम करशील, याची मला पूर्ण खात्री आहे. तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागलेली असते. तेव्हा आनंदी आता म्हणत असते, खरं तर इथे मालक साहेबांनी सुद्धा तिला कशा पद्धतीने न्याय मिळवून दिला आणि काय काय झालं हे सर्व काही ती सांगू लागते. तेव्हा आरती म्हणत असते, आनंदी आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. खरंच सांगू का, इथे मालक साहेब खंबीरपणे आता तुझ्या पाठी उभे आहेत, त्यामुळे तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. दुसरीकडे आता पृथ्वी हा डिझाईन्स पाहत असतो. त्याला मार्केटमध्ये काहीतरी वेगळं आणि त्याचसोबत युनिक असं आणायचं असतं. आरती ही त्याची डिझायनर असते आणि त्यानंतर आता दोघेही मिळून त्या प्रोजेक्टवर काम करणार असतात. लवकरात लवकर हे प्रोजेक्ट बनवायचं असतं आणि त्यानंतर त्याला ते प्रोजेक्ट युगंधर समोर प्रेझेंट करायचं असतं, जेणेकरून एकदा का अप्रूव्हल आलं तर मग तो सुद्धा त्याच्या बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, असं काहीतरी असतं. आता इथे आरती एक नाही तर अनेक डिझाईन्स बनवू लागते, पण त्याला मात्र एकही पटत नाही किंवा पसंत पडत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, अगं तू काय करतेस हे? तेव्हा आरती म्हणत असते, अरे तू तर माझ्या डोक्याचा भुगा करणार आहेस, बापरे, तुला तर एकही डिझाईन मी बनवलेली आवडत नाही आहे. अरे किती बेस्ट आणि बेस्ट डिझाईन मी बनवल्यात. आता हे बघ, जेवढं मी बनवलं आहे ना, याच्या पलीकडे मात्र मला काहीही बनवता येत नाही आहे. आणि जर तुला मी बनवलेलं पटत नसेल तर तुझं तू बनव, मला तुझ्याबरोबर अजिबात काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अगे VDS का तू, तुला कळतंय का किती सामान्य डिझाईन्स आहे, मला मार्केटमध्ये काहीतरी वेगळं लॉन्च करायचं आहे आणि ते कसं युनिक हटके स्टाईल नसलं पाहिजे, युनिवर्स. तेव्हा आरती म्हणत असते, नाही गं, म्हणजे मॉडेलिंगसाठी मॉडर्न विचाराचं आणि त्याचबरोबर आत्ता ट्रेंडमध्ये जे काही चालते ना ते मला हवं आहे आणि ते तू बनवून देणार आहेस की नाही ते मला सांग. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, एकतर तुला माहिती नाही आहे किंवा तुझ्या मनाला पटत नाही आहे, आता तुला जे पाहिजे ते मला कसं कळणार आहे, तू मला सांग ना कसं हवं आहे तुला. त्यामध्ये काही ट्रेडिशनल टच हवं आहे का, त्यामध्ये काही ग्लॉसी हवं आहे का, किंवा त्यामध्ये आणखी काही वेगळं प्रोफेशनल हवं आहे का, कसं हवं आहे, काय हवं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, आपल्या साड्या ज्या आहेत ना त्या प्रत्येक स्त्रियांच्या बजेटमध्ये असायला हव्या. त्याचबरोबर बजेटचा तर विषय सोड, पण साडी पाहिल्या ती प्रत्येक स्त्रीला आवडली गेली पाहिजे अशी आपली साडी हवी. तेवढ्यातच आनंदीसुद्धा तिथे येत असते. आरतीची चिडचिड होत असते आणि तेव्हा मात्र इथे पृथ्वी म्हणत असतो, काय काय चाललंय काय आनंदी, काय गं ही तुझी बहीण कशी आहे?
तिला काहीही कळत नाही आहे. अगं मला काय हवं आहे तेच तिला कळत नाही आहे. तेव्हा मात्र आनंदीसुद्धा म्हणू लागते, मला ना ह्या माणसाबरोबर अजिबात काम करायचं नाही. काही जरी झालं ना तरी हा मुलगा ना खरंच खूप जास्त ओव्हर करतोय. अगं आनंदी, ह्याला मुळात ह्यालाच काय हवं आहे ते मला सांगत नाही आहे, तर मला कसं कळणार की ह्याला काय हवं आहे म्हणून? सांग ना तू. आणि मी हे सगळं कसं शोधणार की ह्याला काय हवं आहे म्हणून? हा स्वतःच्याच मतावरती ठाम नाही आहे. त्यावर आता इकडे तो सुद्धा तिला बोलत असतो. तो म्हणत असतो, आनंदी तुझी बहीण ना एक नंबरची डमू आहे, तिला काहीच कळत नाही आहे. अगं मला काय हवं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ती अजिबातच तिला कळत नाही आहेत किंवा ती सांगायला तयारच नाही. त्यावर आता इथे आनंदी म्हणत असते, तुम्ही दोघंही जण शांत बसा. आणि तेव्हा ती पृथ्वीला म्हणत असते, हे बघा पृथ्वी सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आरतीताई आपल्या फॅक्टरीमधले बेस्ट डिझायनर आहे. अहो मध्यंतरी एक क्लायंट होते बघा, आउट ऑफचे फॉरेनर आलेले, त्यांच्यासमोर जरी काही गोष्टी मी सजेस्ट केलेल्या असल्या ना तरीसुद्धा ती डिझाईन इथे आपल्या आरतीताईनंच काढलेलं आहे. आरतीताई आपल्या फॅक्टरीसाठी खूप सुंदर सुंदर डिझाईन काढते आणि तुम्ही प्लीज तिला असं नका म्हणू. हवं तर तुम्हाला काय हवं आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिला व्यवस्थित सांगा, म्हणजे तिच्यासुद्धा लक्षात येतील. असं म्हटल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे बघतो आता काय होतंय ते. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे पुन्हा तो म्हणत असतो, अगं आनंदी पण मला काय हवंय ना हे हिला समजतच नाही आहे, आणि जर हिला समजत नसल्यामुळे तर मी तरी काय करणार आहे. तेव्हा आनंदी पुन्हा एकदा शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, हे बघा पृथ्वी सर, प्लीज तुम्ही अशी चिडचिड आणि ह्या सगळ्या गोष्टी करू नका. जर तुम्ही चिडचिड करत राहिलात तर मग कसं होणार आहे. आणि तेव्हा मात्र इथे ही आरती म्हणत असते, अगं काय सांगू, हे जे काही तुझे मालक साहेब, म्हणजे तिला खरं तर तुझा मुलगा असं म्हणायचं होतं, पण तुझा मुलगा म्हणण्याऐवजी आता इकडे हे छोटे मालक साहेब जे आहेत ना, त्यांना एकतर मुळात त्यांना काय हवं ते कळत नाही. आणि मग मला सांग, मी हे सगळं कसं करणार आहे? मला जमणार आहे का हे सगळं कसं करायला? तेव्हा इथे आता आपली आत्याबाई आलेले असतात. आत्याबाईच्या अंगावरती खूपच सुंदर अशी साडी असते आणि त्या साडीवर त्यांनी शेला घेतलेला असतो. तेवढ्यातच आता त्या पृथ्वीला म्हणत असतात, पृथ्वी बाळा, सकाळपासून नुसतं काम करतोयस, हे घे बरं, थोडंसं खाऊन घे. थोडंसं खाल्लंस ना तर तुला नक्कीच बरं वाटेल, खाऊन घे बरं. तेव्हा तो म्हणत असतो, आत्या प्लीज मला आत्ता काम करायचं आहे. आणि तेव्हा तो आता आत्याला म्हणत असतो, आत्या प्लीज एक मिनटं इथेच थांब. मग आता शिल्पा तिथेच थांबते. शिल्पा तिथे थांबल्याबरोबर तो तिच्या आत्याकडून मोबाईल घेतो आणि मोबाईल घेतल्यानंतर त्यामध्ये काही शिल्पाचे वेगवेगळ्या साड्यावरचे तिने फोटो काढून ठेवलेले असतात. आता ते फोटो मोबाईलमध्ये असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो, आत्या मला हा लुक, म्हणजे अरे हे तर माझ्या साड्या आहेत का, काय झालं? तेव्हा तो म्हणत असतो, एक्झॅक्टली आपल्याला काय हवं ना ते सगळं काही मिळालेलं आहे. हे बघ, आपल्याला ह्या आत्याने वेअर केलेल्या ज्या काही डिझाईन्स आहेत ना, सेम तशाच डिझाईन हव्या आहेत. आत्या खरंच तू ना कमाल आहेस, कमाल. आज तुझ्यामुळे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं आहे, असं सुद्धा पृथ्वी आता म्हणत असतो. आणि असं म्हणत असताना आता मात्र इकडे आरतीला तो लगेचच म्हणत असतो, हे बघ क्विकली आपल्याला ताबडतोब ऑफिसमध्ये जायचं आहे आणि ऑफिसमध्ये जाऊन सगळं काही काम सुरू करायचं आहे आजच्या आजच. आज आत्ता उशीर करता कामा नये, होता कामा नये. तेव्हा मात्र आरती लगेचच म्हणत असते, ए डोक्यावर पडलायस का? आत्ता काय ऑफिसला जाण्याची वेळ आहे का? मी अजिबात ऑफिसला विपिसला येत नसते, तुझा तू काय करायचं ना ते कर, मला माझी घरी जायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे तिला तो पुन्हा गावंढळ असं म्हणतो आणि त्यानंतर तिथून तो निघून जातो. आता तिथून निघून गेल्यानंतर आरती म्हणत असते, बघितलं कसं आहे ना हा एक नंबरचा आगाऊ, असं म्हणून आता तो तर निघून जातो. पण इकडे आनंदी म्हणत असते, आरतीताई चल. हो आनंदी, कारण मला सुद्धा आता घरी जायचं आहे, आम्हाला माझी वाट बघत असतील, खूप उशीर झालाय, मी इकडे आलेली, मी सुद्धा आता ताबडतोब घरी जातं, असं सुद्धा ती बोलत असते. आणि त्यानंतर आनंदी आणि सोबतच आरती ह्या दोघी जणी आता तिथून निघालेल्या असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, शिल्पाने इथे सांगितलेलं असतं की आनंदी ताबडतोब पृथ्वीसाठी जेवण बनव आणि त्यानंतर फॅक्टरीमध्ये डबा पाठव. आनंदीने शिल्पाने सांगितल्याप्रमाणेच इथे टिफिन बनवलेला असतो आणि ड्रायव्हरकडे तो फॅक्टरीमध्ये पाठवलेला असतो. आता आनंदी तिची किचनमध्ये निघालेली असते. तेवढ्यातच इथे पोलिसांच्या गाडीचा सायलेन्सरचा आवाज आनंदीच्या कानी पडतो. त्यामुळे आनंदी आहे त्याच ठिकाणी पाहते. एवढंच नाही तर माई बापू त्याचबरोबर शिल्पा तिथेच हॉलमध्ये असते. तेव्हा धनश्रीसुद्धा तिथे येते. आता युगंधर त्याच्या खोलीमध्ये असतो आणि युगंधरसुद्धा तिथे सोफ्यावरती येऊन बसलेला असतो. आता शिल्पासुद्धा इथे टेन्शनमध्ये असते आणि विचार करत असते, पोलीस आत्ता आमच्या यावेळेला आमच्या घरी नेमकं काय करत असतील. तेव्हा शिल्पा धावतच जाऊन पोलिसांना म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आत्ता यावेळेला आमच्याकडे कसे काय? तेव्हा बापूसुद्धा म्हणत असतात, हो इन्स्पेक्टर साहेब, काही प्रॉब्लेम झाला आहे का? म्हणजे तुम्ही इथे यावेळेला कसे काय, मला काही समजत नाही आहे. तेव्हा युगंधर हा सोफ्यावर बसलेला असतो. आता तसं बोलल्याबरोबर इथे मात्र पोलीस म्हणत असतात, हो कामच तसं महत्त्वाचं आहे.
तेवढ्यातच विद्याधर पुढे येतो आणि विद्याधर पुढे आल्यानंतर म्हणत असतो, मी बोलवले पोलिसांनी. तेव्हा शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर, नेमकं काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? आणि पोलीस ह्यावेळेला इथं कसे? मग आता विद्याधर समोरून येत असताना त्याचा हात फ्रॅक्चर झालेला असतो, चेहऱ्यावर पूर्ण जखमा असतात, डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि त्यानंतर कपडेसुद्धा सगळे खराब झालेले असतात. कारण त्या गाडीचा एवढा ब्लास्ट झालेला असतो की विद्याधर हा बराच दूर जाऊन पडलेला असतो. आता हे सर्व काही सुरू असताना धनश्रीला इथे कसं तरी वाटतं ह्या विद्याधरची अवस्था पाहून. तेव्हा ती म्हणत असते, अहो अहो, तुम्हाला काय झाले? कुठे पडला तुम्ही? आणि हे सगळं काय आहे? आणि पोलिसांबरोबर तुम्ही का आलात? काय केले? तुम्हाला कुणी काही मारलंय का, हाणलंय का, किंवा तुम्ही काही कुठे केले का? अहो बोला ना, अहो बोला ना, असं म्हणून आता धनश्री कासावीस होत असते. तेवढ्यातच आता इकडे विद्याधर म्हणत असतो, अगं धने जरा गप बस ग, बघू दे तरी एकदा. अगं इथे माझ्या गाडीचा ब्लास्ट कोणीतरी घडून आणलाय आणि नुसता ब्लास्टच नाही घडून आणला, तर तुला सांगू, माझ्या जीवावर कोणीतरी इथे उठला आहे. आणि कोणीतरी म्हणजे की इथे दुसरं तिसरं कोणी नाही, तर इथे मात्र हा हा माझा मोठा भाऊ युगंधर निंबाळकर माझ्या जीवावर उठलाय. ह्या युगंधर निंबाळकरनेच इथे माझ्या गाडीचा ब्लास्ट घडून आणलाय. माझ्या गाडीमध्ये त्याने इथे बॉम्ब ब्लास्ट करून आणला आणि माझ्या गाडीचा इथे त्याने हे सगळं अवस्था केली. हाच माझ्या जीवावर उठला आहे, असं इकडे तो बोलू लागतो. तेव्हा मात्र शिल्पा विद्याधरवरच उलट ओरडते आणि म्हणत असते, काय चाललंय काय तुझं? तू डोक्यावर पडलायस का? असं कसं बोलू शकतोस तू? काय काय चाललंय काय तुझं? अरे तू तुझ्या बाबतीत असं कसं करू शकते? आणि त्याचबरोबर तू काही डोक्यावर पडलायस का? हे बघ, असलं काहीही नाही आहे. ह्या असल्या गोष्टी करू नकोस आणि उगाचच नाही ते आरोप त्याच्यावर करू नकोस. तेव्हा मात्र लगेचच तिथे माईसुद्धा म्हणत असतात, अरे अरे वेडा आहेस का विद्याधर? तू काय बोलायला आहेस? असं कसं कोण करेल? आणि तुला असं का वाटतं की त्याने तुझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवलाय म्हणून? तेव्हा मात्र विद्याधर म्हणत असतो, हो, कारण ह्यानेच हे सगळं काही केलंय. अगं काय आहे ना, ह्याला ह्या घरामध्ये मी नकोच आहे ना, म्हणून हा हे सगळं काही करतोय. बापू मात्र म्हणत असतात, बाद झालं हां, खूप झालं आता विद्याधर, असं नाही बोलायचं. मोठा भाऊ आहे तुझा तो, आणि मोठा भाऊ तुझ्या जीवावर कसा काय उठेल? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, हो, कारण ह्यानेच केलं आहे. हा एक नराधम, हा गुन्हेगार आहे, अट्टल गुन्हेगार आहे. याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता याला अटक करा, कारण ह्यानेच माझ्या जीवाशी खेळला आहे. तुम्हाला माझी ही अवस्था, ही हालत दिसते ना, ह्या सगळ्या गोष्टीला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजेच की हा युगंधर निंबाळकर. तेव्हा मात्र आता इकडे पोलीस म्हणत असतात, हे बघा विद्याधर साहेब, तुम्हाला पूर्ण खात्री आहे ना की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे दुसरं तिसरं कोणी नाही, तर इथे हे युगंधर साहेब मालक साहेबच आहेत म्हणून? म्हणजे बघा, तुम्ही खूप मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असं काहीतरी बोलताय, त्यामुळे हे सगळं आम्ही तुम्हाला विचारतोय. त्यावेळेला मात्र आता विद्याधर पुन्हा म्हणत असतो, माझी पूर्ण इथे शार्प मेमरी आहे आणि ह्यानेच इथे माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि बॉम्ब ठेवून मला मारण्याचा त्यानेच प्रयत्न केला आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही ह्याला उचला, असं बोलल्याबरोबर आता मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यावर आता इकडे शिल्पा म्हणत असते, अरे तू का शांत आहेस? अरे बोल ना, तू का काहीच बोलत नाही आहेस? अरे तू काहीतरी बोल आणि काहीतरी सांग ना, हे सगळं काही काय सुरू आहे म्हणून. तेव्हा मात्र युगंधर उठून उभा राहतो आणि युगंधर उठून उभा राहिल्याबरोबर आता लगेचच तो ह्या विद्याधर समोर जाऊन उभा राहतो आणि तो म्हणत असतोस, काय काय म्हणालास काय तू? बॉम्ब ब्लास्ट मी केलाय आणि तुझी ही हालत करण्यामागे मी जबाबदार आहे? काही पुरावा काय आहे तुझ्याकडे? आहे का काही पुरावा? काय आहे तुझ्याकडे काही पुरावा की हे सगळं मी केलं आहे म्हणून? अगोदर पुरावा दे आणि त्यानंतर बोलायला ये. ज्या दिवशी तू माझ्या विरोधात पुरावा देशील, ज्या दिवशी तू हे सांगशील की हे सगळं मी केलं आहे, त्या दिवशी स्वतःहून मी जेलमध्ये जाईल. आलं का ध्यानामध्ये? पोचलं? इन्स्पेक्टर साहेब, ह्याच्याकडून पुरावा घ्या आणि त्यानंतर माझ्यासमोर येऊन उभे राहा. असं म्हटल्याबरोबर आता विद्याधर मात्र तोंडावर पडलेला असतो, कारण ना त्याच्याकडे कुठला पुरावा असतो ना काही असतं. कारण हा फक्त आणि फक्त इथे त्याच्याशी बोललेला असतो. युगंधरने हे सगळं शिताफीने केलेलं असतं आणि तेव्हा पुन्हा एकदा युगंधर म्हणत असतो, का मला एक गोष्ट सांग, एखाद्या माणसाने उघड्या डोळ्याने हे सगळं तू केलंयस हे पाहिलंय का? सांग ना, जर पाहिलं असेल तर ती व्यक्ती हजर कर. असं म्हटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये कुठेतरी जाऊन आनंदीचा विचार येतो बरं का.
पण आनंदी ह्याच्या विरोधात जाऊन कशी काय साक्ष देणार? कारण आनंदीच्या बाबतीतच आपण एवढा मोठा कुकरचा ब्लास्ट केलाय, तिलासुद्धा एवढ्या जखमा झाल्या, पण मग आता ती आपल्या बाजूने कशी काय साक्ष देईल? आणि तेव्हा मात्र इथे हा विद्याधर तोंडावर पडतो आणि तोंडावर पडल्यानंतर पोलीस आल्या पावली आता परत निघून जात असतात. आल्या पावली पोलीस परत निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे पोलीस त्याला जाता जाता हेही म्हणत असतात, हे बघा, हे असले खोटे नाटे आरोप करून आमचा वेळ तुम्ही वाया घालवायचा नाही. येते का तुमच्या ध्यानामध्ये? जर काही असेल तरच तुम्ही आमच्यासोबत बोलायचं, तरच हे सगळं काही करायचं, नाही तर तुम्ही उगाचच आमचा वेळ वाया घालवायचा नाही. आलं का ध्यानामध्ये तुमच्या? तर आता प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा खूप सुंदर भाग आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये ना आपल्या पृथ्वीचं फायनली डिझाईन फिक्स झालेलं आहे आणि त्याने आता ऑर्डरसुद्धा दिलेली आहे. त्याच्या साड्यासुद्धा इथे आता जवळपास रेडीच होत आलेल्या असतात आणि तेव्हा तो घरी येतो. आता घरी आल्याबरोबर सगळ्यांनाही आनंदाची बातमी देतो. मग आता इकडे दादा, आपल्या ह्या साडीची आपल्याला जाहिरात करावी लागेल आणि साडीची जाहिरात करण्यासाठी मला एक गोष्ट सांग, इथे नेमकं आपल्याला काय काय करावं लागणार आहे? त्यासाठी एखादी मॉडेल हवी आहे आपल्याला, मग मॉडेल आपण कुठून आणणार आहोत? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, थांब जरा, अगं ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला इन्स्पायर करणारी व्यक्ती याच घरामध्ये आहे. तेवढ्यात शिल्पाची कॉलर टाईट झालेली असते, छाती फुगून आलेली असते. धनश्री तिच्या बाजूला उभी राहते आणि म्हणत असते, काय हो ताईसाहेब, कोण असेल हो मॉडेल? मला तर असं वाटते तुम्हीच असणार. तेव्हा शिल्पा म्हणत असते, अगं माझ्याशिवाय असेल कोण? मीच तर असणार आहे ना. तेवढ्यातच आता इकडे शिल्पा विचारत असते, कोण आहे रे पृथ्वी, तुझी मॉडेल कोण आहे? तेव्हा मात्र इथे आता धनश्री पुन्हा म्हणत असते, ताईसाहेब कशाला विचारताय, मला पूर्ण खात्री आहे की तुम्हीच असाल. तेव्हा मात्र पृथ्वी सगळ्यात धक्कादायक बॉम्ब फोडतो आणि तो म्हणत असतो, माझी मॉडेल दुसरी तिसरी कोणी नाही, तर माझी मॉडेल आहे आनंदी. आनंदीकडे हात करतो आणि त्यानंतर तो हे सगळं काही बोलत असतो. आता आनंदी ही त्याची मॉडेल हे सगळं काही पाहिल्यानंतर इथे मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता तर आनंदी इथे त्याचं मॉडेलिंगचं हे जे काही त्याने समोर ठेवलेलं आहे ते स्वीकारेल का, किंवा हो म्हणेल का, किंवा शिल्पा नेमका काय इकडे गोंधळ घालेल, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.